नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातलं एक महत्वाचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. हे पत्र व्हायरल झालं आणि त्या संदर्भात माध्यमांनी विचारणाही केलेली आहे. ती विचारणा केली आहे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे. हे पत्र अंतर्गत संवादाचं आहे. हे पत्र खरं आहे. पत्र अजिबात खोटं नाही. पण या पत्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात 16 एप्रिल अशी तारीख दिली आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये तारखेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त पत्रकार परिषदेमध्ये करतात. अर्थात लोकसभा निवडणूक कधी होईल याबाबतची उत्सुकता आहे आणि त्या संदर्भात देशभरामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि जनतेमध्ये खूप मोठी उत्सुकता आहे. निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप त्यांचा पक्ष हा पूर्णपणे तयार असल्याचं वारंवार वेगवेगळ्या व्यासपीठावरून सांगितलंही जातं. मग मुख्य निवडणूक आयोगाकडून आणि त्यांच्या मुख्य आयुक्तांकडून तारीख घोषित झाली नाही आणि तरी सुद्धा मग ही 16 एप्रिलची तारीख पुढे कुठे आली? या तारखेवर खल का सुरू आहे? चर्चा का सुरू आहे? आणि ही तारीख मुळात आली कुठून आणि ही अधिकृत आहेत का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आता निर्माण झाले. पण या संदर्भात एक महत्वाचा खुलासा एक पोस्ट वरून केलेला आहे. हा खुलासा केलेला आहे आणि तोही मी तुम्हाला वाचून दाखवतो. सीईओ म्हणजे चीफ इलेक्शन ऑफिसर म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी दिल्ली कार्यालय यांच्यातर्फे एक्स पोस्टवर खुलासा असा करण्यात आलाय. सम मीडिया क्वेरीज आर कमिंग रेफरिंग टू अ सर्क्युलर बाय सीईओ दिल्ली ऑफिस टू क्लॅरिफाय वेदर 16 एप्रिल 2024 इज टेंटेटिव्ह पोल डे फॉर लोकसभा इलेक्शन 2024. It is clarified that this date was mentioned only for reference for officials to plan activities as per election planner of ECI. म्हणजे याचा अर्थ असा होतो की लोकसभा निवडणूक पार पाडण्यासाठी जी काही प्रक्रिया त्या तारखेच्या म्हणजे मतदानाच्या अगोदर पार पाडावी लागते त्यासाठी संबंधित यंत्रणांसोबत संवाद करावा लागतो, कामाचा आढावा घ्यावा लागतो, रिपोर्ट मागवावे लागतात आणि ही त्यांची अंतर्गत संवादाची बाब आहे, प्रक्रिया. पण या संदर्भात जे पत्र जारी करण्यात आलं ते कार्यालय मुख्य चुनाव अधिकारी दिल्ली हे पत्र आहे 19 जानेवारी 2024 आणि हे पत्र लिहिलं गेलं डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर्सला 11 जिल्ह्यांच्या. यात असं म्हटलं आहे की तुमच्या कामाचा आढावा हा दैनंदिन एका रिपोर्टद्वारे मेसेज ईमेलद्वारे आम्हाला कळवण्यात यावा. ही प्रक्रिया कशी चालली यासाठी कुणाकुणाला जबाबदारी दिली गेलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडली जाते का याचं कारण त्यांनी असं दिलंय की लोकसभे निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं टेंटेटिव्ह अशी 16 एप्रिलची तारीख ही दिलेली आहे. आता हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्या संदर्भात निवडणूक कार्यालयाला माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणाही केली आणि त्यामुळे एक्स पोस्टवर त्याचा खुलासा करण्यात आलेला आहे, क्लॅरिफिकेशन देण्यात आले. आता दोन संस्थांमधला हा अंतर्गत संवाद आहे आणि त्याचं ते पत्र व्हायरल झालेलं आहे. इथे ही बाब संपली. खुलासा करण्यात आलाय की ही अधिकृत घोषणा नाही, ही अधिकृत लोकसभा निवडणुकीची तारीख तर अजिबातच नाहीये आणि त्यामुळे निर्माण झालेला प्रश्न त्याची सोडवणूक एका पत्राद्वारे एक्स पोस्टद्वारे करण्यात आलेली आहे. आणि एक्स पोस्टवर जे म्हणणं आहे, जे क्लॅरिफिकेशन आहे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचं तेही देण्यात आल्यामुळे हा प्रश्न संपुष्टात आला. आता सोशल मीडियावर 16 एप्रिल ही तारीख आणि त्याची चर्चा होत असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. पण त्याचा खुलासा करण्यात आला. त्या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे की केंद्रीय निवडणूक आयोग आणि त्याचे मुख्य आयुक्त हे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा, मतदानाची, मतमोजणीची अधिकृतरित्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये करत असतात. वेगवेगळ्या राज्यांच्या संदर्भात सुद्धा निवडणुकीची घोषणा हे पत्रकार परिषदेत करतात. ती दिल्ली इथे आयोजित केली जाते आणि मग त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत असतात.
पण या 16 एप्रिलच्या तारखेमुळे खूप गोंधळ झाला. अंतर्गत पत्र खरं तर लीक होऊ नये, ते संवादासाठी वापरलं गेलेलं आणि नियोजित केलेलं पत्र आहे. त्यात वेगवेगळे आदेश असतात, निर्देश असतात, वेगवेगळ्या सूचना केल्या जातात. आता हे पत्र कोणी लीक केलं या संदर्भात अंतर्गत चौकशी सुद्धा होईल, कारण हे पत्र जनतेसाठी, सोशल मीडियासाठी, माध्यमांसाठी अजिबात नाही. हे पत्र लीक झालं सोशल मीडियावर, अर्थातच ते कार्यालयातून पत्र लीक झालं आणि ते पत्र सोशल मीडिया पुढे गेलं आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली, माध्यमांनी त्याची दखल घेतली, जनतेमध्ये सुद्धा हे पत्र आपसुकच व्हायरल झालेलं आहे आणि त्यामुळे पुरता गोंधळ उडाला. त्याचं क्लॅरिफिकेशन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलंय. पण आता याच्या पलीकडची गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप पक्ष हा निवडणुकीसाठी तयार आहे असं वारंवार वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सांगितलं जातं. दुसरीकडे इंडिया आघाडी, त्यात असलेले सगळे घटक पक्ष यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी यांनी सुद्धा तयारी केली आहे. प्रकाश आंबेडकर त्या महाविकास आघाडीत येतील का, इंडिया आघाडीत येतील का, त्यांना सामील करून घेतलं जाईल का, यावरून सुद्धा चर्चा सुरू आहे. काही वेळेस आरोप प्रत्यारोपही होत आहेत. याचा अर्थ असा होतो की लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी इंडिया आघाडी एकीकडे प्रयत्न करते. पण इंडिया आघाडी ज्या पद्धतीनं आपले वेगवेगळे स्टेटमेंट आपल्या भूमिकेनुसार, धोरणानुसार देते, त्याचा समाचार सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप पक्ष घेतोय. आता इतकं सगळं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देशामध्ये सगळी तयारी सुरू असताना, इंडिया आघाडीतल्या मतभेदाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे भाजप मधल्या काही गोष्टी पुढे येत असताना, त्या पार्श्वभूमीवर या पत्राची चर्चा होते, हे अत्यंत महत्वाचं आहे. आता जर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या एक्सपोस्ट मध्ये याचा खुलासा केला की ही टेंटेटिव्ह तारीख आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ संदर्भासाठी ही तारीख दिली आहे, तर याचा अर्थ असाही असू शकतो की 16 एप्रिलला देशामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. अधिकृत तारीख नाही, घोषणा नाही. एक 16 एप्रिलची तारीख निवडणूक आयोगानं आपल्या डोळ्यासमोर ठेवली आणि 16 एप्रिल ही डोळ्यासमोर तारीख ठेवून त्यांनी आपली तयारी सुरू केली आणि या तयारीच्या अनुषंगानं त्यांनी संबंधित यंत्रणांना, त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांना काही निर्देश जारी केलेले आहेत. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की 16 एप्रिल ही तारीख कदाचित आसपास असू शकते किंवा ती मेचा पहिला आठवडा हा निवडणुकीसाठी घोषित केला जाऊ शकतो. ही केवळ आणि केवळ शक्यता आहे. पण त्यासाठीची तयारी सुरू आहे. या संदर्भात वेगवेगळे तर्क वितर्क यापूर्वी सुद्धा लढवले गेलेले आहेत. शक्यता अशक्यता बोलून दाखवल्या गेलेल्या आहेत आणि नेमकी ही तारीख कधी घोषित केली जाऊ शकते या संदर्भात सुद्धा चर्चा आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात याची घोषणा होऊ शकते अशीही शक्यता वर्तवल्या गेलेली आहे. पण अंतर्गत संवादातली बाब उघड झाली, ती कुणी केली, का केली, याचा उहापोह होईल, त्याची चौकशी केली जाईल, कारण ती गंभीर बाब मानली जाते. पण भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात खूप चर्चा होते. याचं कारण असं की नरेंद्र मोदी म्हणतायत की तिसरी टर्म, त्यांचा पक्षही म्हणतो की लोकसभेची तिसरी टर्म सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतील. ते तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील आणि ते तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होऊ नये म्हणून इंडिया आघाडी आपली व्यूहरचना तयार करते. एक मात्र या पत्रामुळे व्हायरल झालेल्या निश्चित झालेला आहे की लोकसभेची निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल किंवा त्याच्या आसपास किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात ती होऊ शकते. त्याची घोषणा ही मार्चच्या आसपास सुद्धा केली जाऊ शकते. ती केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे केली जाईल. पण आपल्या सोयीनं लोकसभेची निवडणूक ही घोषित केली जाऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव आहे, मोदी सरकारचा दबाव आहे, अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा कायम सुरू असतात. ही चर्चा केली जाते विरोधी पक्षांकडून, खास करून ज्यांचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगावर आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोग हा निष्पक्ष आहे.
स्वतंत्र आहे, त्यांच्यावर कुणाचाही दबाव नसतो आणि तो असता कामाही नये, अशा प्रकारची रचना ही घटनेत आहे आणि घटनेच्या चौकटीत ते आपापले निर्णय घेतात, त्यानुसार यंत्रणा राबवते असं मानलं जातं. पण गेल्या काही काळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आरोप हे निवडणूक आयोगावर झालेले आहेत. खास करून शिवसेना पक्ष फुटला त्यावेळी आणि राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यावेळी. गेल्या 1.5 वर्षापासून वर्षभरापासून ही सातत्यानं चर्चा आहे. उद्धव ठाकरे कायम त्यांचे नेते सुद्धा हे केंद्रीय निवडणूक आयोगावरती आरोप करत असतात आणि वेगवेगळे ईव्हीएम च्या अनुषंगानं सुद्धा वाद आपल्या देशामध्ये झडत असतात सोशल मीडियावर आणि त्या संदर्भातले आरोप सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगावर होत असतात. ही झाली एक वेगळी बाब. पण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर 16 एप्रिलच्या आसपास किंवा मेच्या आसपास भारताच्या मुख्य जनरल इलेक्शनच्या बाबतीत तारीख ही घोषित केली जाऊ शकते. त्यासाठीची तयारी कशी झाली याचा खुलासा मात्र या पत्रातून व्हायरल झालेल्या आपल्याला होतोय. या पत्राच्या अनुषंगानं इतक्याच गोष्टी आता आपल्या लक्षात येत आहेत. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि जर आपण मॅक्स महाराष्ट्र हे YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप धन्यवाद.